नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे कोळंबी ग्रेव्ही करणार आहे. त्यासाठी मसाला काय काय घेणार आहे तर मसाल्याची रेसिपी पण इथे दाखवणार आहे. मसाला आणि कोळंबी ग्रेव्ही आपण इथे बनवणार आहोत. रेसिपी सोपी आहे, बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. फ्लेवर तुम्हाला लसणाचा जास्त त्यामध्ये येणार आहे. कसं ते इथे आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला, कोळंबी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला इथे कसे वाटणे घ्यायचे ते बघूया. तर सगळ्यात आधी तर जेव्हा आपण हे आणतो, कोथिंबिरीचा मोठा जुडा आणतो, त्यावेळेला ह्या कोळे ह्याचे देठ असतात तर हे मी टाकत नाही. तर हे कोळे देठ मी असे मिक्सरमध्ये छान पेस्ट करून याची ठेवत असते. त्यामध्ये मी एक 2 ते 3 इंच मी आलं घेतलेलं आहे आणि 4-5 इथे लसणाच्या ह्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित बारीक करायचं आहे. तर हे करून ठेवल्यानंतर तुम्ही म्हणाल हे एवढं एकदाच वापरायचं आहे का, तर हे एकदाच वापरायचं नाही. हे आपल्याला हे बघा कोळ्या ह्या अशा देठ आहेत तर हे टाकत नाही, याचा स्वाद खूप छान येतो. तर हे मी वेगळं असं हे वाटण करून ठेवत असते. कुठल्याही रस्सा भाजीला तुम्ही ह्याच वापरू शकता. त्यासाठी आलं लसूण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर ही पेस्ट सगळ्या अगदी तुम्ही वाटणाच्या कुठल्याही भाज्या केलात तरीसुद्धा हे वाटण तुम्हाला 2 ते 3 चमचे आधी वापरल्यानंतर खूप छान टेस्ट येते. आणि मच्छी फ्रायसाठी सुद्धा हे वाटण खूप आवर्जून केलं जातं. कारण मॅरिनेट जेव्हा आपण करतो तेव्हा हे जर आपण ही पेस्ट लावून ठेवली तर अतिशय उत्तम स्वाद मच्छीचा येतो. त्यामुळे मी ह्या कोळ्या देठांचा वापर करत असते. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे खोबरं. तर हे बघा, हे पूर्ण गोल वाटीतलं मी बरोबर अर्ध हे खोबरे इथे पातळ स्लाइस करून घेतलेले आहे. 1-2 मीडियम साईजचे मी कांदे इथे घेतलेले आहेत. 7-8 इथे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या. इथे काही कोळ्या देठ घेतलेले आहेत आणि 1.5 इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर हे वाटण आपल्याला मच्छीसाठी इथे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि वाटायचं आहे, व्यवस्थित भाजायचं आहे. आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढायचे. याआधी आपल्याला अजून 3 इथे जिन्नस घ्यायचे आहे. कुठले ते मी इथे दाखवते. तर इथे बघा 2 टीस्पून मला घ्यायचं आहे धने अवश्य घ्या. कारण तुमच्याकडे धना पावडर असेल तर धना पावडर घेऊ शकता, पण अख्खे धने घेतले तरी पण ते छान भाजल्या जातात. 1 टीस्पून मी घेतलेलं आहे जिरं आणि 1 टीस्पून घ्यायची आहे मला राई अवश्य घ्या. कारण मच्छीमध्ये राईचा स्वाद खूप छान येतो. व्हाईट कलरची राई असली ती जर घेतली तर जास्त बेटर आहे. माझ्याकडे जी अवेलेबल आहे ती मी आता घेतलेली आहे, पण राई अवश्य घ्या. पॅन गरम झालेला आहे. पॅनमध्ये मी घालते कांदा तर लवकर भाजण्यासाठी असा मोकळा आपण करून घेतलेला आहे हातानेच. आणि थोडंसं आपल्याला घालायचं आहे तेल घातल्यामुळे पटकन कांदा आपला भाजला जातो. तुमच्याकडे चुलीची सुविधा असेल तुम्ही चुलीमध्ये कांदा भाजून घेऊ शकता. एवढाच आपल्याला कांदा भाजायचा आहे. यापेक्षा जास्त कलर त्याचा चेंज झाला नाही पाहिजे. तो वाटण असं काळं होतं आपलं. तर याच्यामध्येच आता मी घालते धने, जिरं आणि राई. लगेचच आपल्याला घालायचं आहे खोबरं, लसूणही आपण याच्यातच टाकतो. आल्याचे तुकडे सुद्धा त्याच्यात टाकलेले आहेत. गरमच करायचं आहे फक्त. आणि खोबरे आपल्याला खूप जास्त कलर त्याला नाही आला पाहिजे. तर जेवढं आपण आता इथे दाखवते मी त्याप्रमाणेच भाजायचे. त्यातल्या रस्स्याचा कलर खूप जास्त चेंज होत नाही. जास्त जर काळं आपण एकदम असं जाळल्यासारखं केलं खोबरं वगैरे आणि कांदा तर मग कलर भाजीला असा काळपट येतो. त्यामुळे तसं आपल्याला करायचं नाही. आणि सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी मच्छीला तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी अतिशय छान स्वाद येतो. नसेल तर जे अवेलेबल आहे सुकं खोबरं ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा, एवढंच आपल्याला हे मच्छीचं वाटण. मी गॅस बंद केलेला आहे. पॅन गरम आहे, त्यामध्ये मी सतत असं भाजत राहते. म्हणजे खालीवर आपल्याला मिक्स करायचं आहे. तसंच सोडलं तर ते जळल्या जाईल. अर्ध्या मिनटात आपले पॅन थोडंसं टेम्परेचर कमी होतं, मग आपण त्याच्यामध्ये ते तसंही सोडलं तरी चालेल. पण तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. वाटण आपलं जे भाजून घेतलं ते थंड होईपर्यंत आपल्याला हे कोळ्या देठ आहेत तर ते आपल्याला इथे व्यवस्थित बारीक करायचे आहे. बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे. इथे बघा एकदम बारीक वाटण मी तयार केलेलं आहे. तर हे एका डब्यामध्ये आपण हे असं काढून ठेवून आणि फ्रीजमध्ये ठेवू शकतो. बारीक पेस्ट ह्याची केलेली आहे. तर आता आपलं मसाला हा थंड झालेला आहे तर तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून आणि
वाटायचं आहे। याच भांड्यामध्ये मी हे टाकते, धुवायची गरज नाही। संपूर्ण थंड झालेलं खोबरं, कांदा, धणे, जिरं आणि राई आपण याच्यामध्ये वाटायला घेतलेली, लसूण, आलं आणि कोळ्या कोथिंबीरीच्या ह्याच्यामध्ये देठ पण आपल्याला हे घ्यायचे आहेत। तर हे व्यवस्थित आपल्याला पाणी घालून आणि बारीक पेस्ट याची करायची आहे। वाटणाची पेस्ट एकदम व्यवस्थित झालेली आहे। पाणी घालून आणि मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। वाटण आपलं तयार आहे। कोळंबी आपल्याला इथे करायला सुरुवात करायची आहे। हे बघा, इथे मी वजनाने म्हणाल तर 1.5 किलो ही कोळंबी आहे। कोळंबीचे 2-3 प्रकार असतात। मोठे कोळंबी असते, कलर व्हाईट असतो किंवा असा थोडासा पिवळसर असतो, ते एक कोळंबीचा प्रकार आहे। एक ही लालसर कोळंबी असते, हे बघा थोडीशी अशी या कलरमध्ये। तर ह्या कोळंबीचा रस्सा खूप छान होतो। तर हे एकदम जाडही नाही आणि एकदम बारीकही नाही। हे बघा, काही कोळंबीचे मी साल काढलेले आहेत आणि काही कोळंबीचे साल मी तसेच ठेवलेले आहेत। त्याची चव म्हणजे माझ्याकडे तरी सगळ्यांना तशी खायला आवडते। ते टरफल आपले आपोआप निघून येतात खाताना। तरी व्यवस्थित साफ करून आणि हे स्वच्छ धुवून घेतलेली, हे बघा, हे टरफल अगदी असे सहज निघून येतात। या पद्धतीने कोळंबी साफ केल्या जाते। तर ही अशी कोळंबी मी साफ करून धुवून ठेवलेली आहे। तर आता आपल्याला ह्याची ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी वाटण आपलं इथे तयारच आहे। 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करायचं आहे। तेल गरम होते, 5-6 मी इथे लसणाच्या पाकळ्या जाडसर आपल्याला ठेचून घ्यायचे आहे। मी फक्त पुढचे मागचे टोकं काढलेले आहेत, बाकी साल तशीच त्याला आहे। तेल गरम झालेलं आहे, हे बघा, जाडसर मी हे कुटलेला लसूण आहे तेलामध्ये घालते। लसूण आपल्याला असा कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 चिमटी मी हिंग घातलेले आहे, त्यामध्ये आपल्याला कोळंबी घालायची आहे। लसणाचा फ्लेवर या कोळंबीला खूप छान येतो। या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला हिंग घालून आणि लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या घालून ह्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी छान परतून घ्यायची आहे। किती वेळ ठेवायची आहे ते मी इथे दाखवते। पूर्ण कलर चेंज होतो आणि मच्छीचा थोडाफार जो वास असतो तो संपूर्ण निघून जातो, म्हणून मच्छीला हिंग अवश्य घालायचं आहे। व्यवस्थित मी हे परतून घेतलेले आहे। 1 मिनिटभर आपल्याला असंच ह्याला सोडायचं आहे। पाणी सुटतं, त्याला जळत नाही खाली। मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे आणि कालथ्याने आपल्याला खालीवर करत त्याला मिक्स करायचं आहे। मस्त कोळंबीचा वास सुटलेला आहे। आता मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। ती कोथिंबीर जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून आणि ह्या कोळंबीमध्ये आपल्याला घालायची आहे। या पद्धतीने कोळंबी करून बघा, इतका छान स्वाद ह्या कोळंबीचा लागतो। बारीक आपल्याला कापून आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। भरपूर सारी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला अर्धा लिंबाचा वापर करायचा आहे। बी मी काढून टाकलेली आहे। अर्धा लिंबू आपल्याला इथे पिळायचं आहे। बघा, कोळंबीला पाणी सुटलेलं आहे। किती आपली जास्त दिसत होती कोळंबी एकदम, आता बघा पाणी सुटल्यामुळे लगेच ती जशी पालेभाजी आपली कमी होते तशी कोळंबी कमी झालेली आहे। वास मस्त येतोय, कलर तुम्ही बघू शकता, संपूर्ण कोळंबीचा कलर छान चेंज होतो। तर आता ह्याच्यावरती मी 1 मिनिटभर ठेवणार आहे झाकण। हे बघा, पूर्ण पाणी सुटतं त्याला आणि ह्या लसणाचा ह्याच्यामध्ये एवढा छान वास सुटलेला आहे किचनमध्ये। लसूण आणि कोथिंबीरीचा अतिशय छान स्वाद या ग्रेव्हीला येणार आहे। अशा प्रकारे कोळंबी एखाद्या वेळेला तरी नक्की बनवून बघा। बनवण्याच्या पद्धती बदलल्या तर चव बदलती, असं मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते। 1 मिनिटभर मी झाकण ठेवलेलं होतं, अजून मला 1 मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। अजून फार जास्त नाही, फक्त मिनिटभर म्हणजे 2 मिनिटं आपल्याला कोळंबी व्यवस्थित शिजून घ्यायची। कोळंबी बघा, जवळजवळ संपूर्ण पाणी यातलं आपण आटलेलं आहे। आता फक्त आपल्याला ही बाजूला काढायची आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। कढई आपली तीच आहे। 3 टीस्पून मी तेल घातलेले, तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे। गरम झालेलं आहे। 2 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट आहे ती घालते। यामध्ये वाटणामध्ये आपण काय काय घेतलं तुम्हाला
दाखवलेलं आहे. तर हे आपल्याला तेलामध्ये सगळ्यात आधी सर्व मसाल्यांच्या आधी तेल गरम करून आपल्याला 2 टीस्पून मी घेतलेले आहे. आणि वाटणामध्ये पण आपण कोथिंबीर आणि कोळ्या कोथिंबीरच्या देठ घेतलेले आहेत, आलं पण घेतलेलं आहे, लसूण पण घेतलेले आहे. तरीसुद्धा मी ती पेस्ट ह्याच्यामध्ये 2 टीस्पून घातलेली आहे. चव अतिशय छान होते. आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. या पेस्टमुळे स्वाद एकदम छान येतो. व्यवस्थित आपण हे परतून घेतलेली. आता आपल्याला जे वाटण आपण केलेलं आहे ते घालायचं आहे. ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे, त्यामुळे वाटण आपण संपूर्ण इथे वापरलेलं आहे. वाटण व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. मसाला आपला व्यवस्थित आहे बघा, परतून झालेला आहे. व्यवस्थित तेल सुटतं त्याला बाजूने बघा. आता इथे 1 टीस्पून मी लाल तिखट घातले, म्हणजे लाल मिरची पावडर मी घातलेली आहे. आणि 1.5 मोठा चमचा मी हे घट्ट रस्सा भाजी होण्याचा मसाला आहे. 2 मोठे चमचे मी घेतलेला आहे रस्सा भाजीचा मसाला. मच्छी थोडी झणझणीत चांगली लागते, तरीसुद्धा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे इथे घेऊ शकता. व्यवस्थित मसाले तेलात परतवले की लगेच आपल्याला टाकायचं आहे पाणी. पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे. वाटण बघा व्यवस्थित तेल सोडायला लागेपर्यंत आपल्याला म्हणजे 1 मिनिटभर आपल्याला फक्त लागतो. अर्धा टीस्पून घालायची हळद. आणि आपल्याला इथे आता ही लसणामध्ये आपण व्यवस्थित 2 ते 4 मिनटं शिजवून घेतलेली कोळंबी आपल्याला घालायची आहे. लसूण आणि कोथिंबीर फ्लेवरमध्ये ही कोळंबी ह्या ग्रेव्हीमध्ये अप्रतिम लागते. याबरोबर तांदळाची ज्वारीची भाकरी खाऊन बघा. हॉटेलमधली डिश तुम्ही विसरून जाल, एवढी छान ही कोळंबी होते. आता इथे घालायचं आहे पाणी. त्याच भांड्यात कोळंबीच्या व्यवस्थित कोळंबी आपली शिजायला वेळ लागत नाही. आपण 2 ते 4 मिनटं आपण कोळंबी शिजवून घेतलेली आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. खळखळून आपल्याला ह्याला उकळी घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये परत आता टाकते, म्हणजे ते छान उकळून आणि त्याचा स्वाद खूप छान होईल. एवढी कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. फिक्की माझ्या नातीचं जे पदार्थ आम्ही घरात बनवतो ते स्पेशली तिच्यासाठी फिक्की बनवले जातात. तर हे फिक्की तिच्या ह्याला मी वाटण फक्त लावून आणि फोडणी घालणार आहे. हिंग हळद लावून ठेवलेलं आहे शिजवलेली. मी थोडीशी कोळंबी बाजूला तिच्यासाठी काढून ठेवलेली आहे. एक खळखळून उकळी आपल्याला या कोळंबीला घ्यायची. कोळंबी आपली एकीकडे उकळते, एकीकडे छोटं पातेलं मी ठेवलेलं आहे, त्यावरती घालायचं आहे मला 1 टीस्पून तेल. तेल घालून व्यवस्थित गरम करायचं आहे. आणि इथे थोडीशी मी कोळंबी बाजूला काढलेली आहे, तर तिला मला फोडणी द्यायची आहे. साठी थोडंसं 1 टीस्पून फक्त वाटण मी घेतलेलं आहे. हिंग आणि लसूण कोथिंबीर आपण घातलेली ती थोडीशी आपल्याला घालायची. हळद 1 चिमटीवर फक्त. आणि लहान मुलं खाणारे असले तर हिंगाचा वापर अजून आपण थोडासा इथे 1 चिमटीवर हिंगाचा वापर मी करते. पोटासाठी चांगलं असतं म्हणून मुलांच्या जेवणामध्ये हिंगाचा वापर नेहमी केला पाहिजे. डाळी वगैरे आपण बनवत असतो त्यांच्यासाठी, भाज्या बनवत असतो तर हिंगाचा वापर आपण जरूर करायला पाहिजे. थोडंसं पाणी घालणार आहे. तिला कोळंबी पण खूप आवडते, खूप आवडीने ती जेवण करते. चपाती भाकरी ह्याच्याबरोबर मस्त खाते ती. चवीपुरतं ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. रस्सा आपला कमी आहे त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला उकळी आणायची आहे. इकडे कोळंबी पण आपली उकळलेली आहे. तर कोळंबीला छान उकळी आलेली आहे. हे बघा, या पद्धतीने कोळंबी ग्रेव्ही नक्की करून बघा. अप्रतिम चव या कोळंबी ग्रेव्हीची लागते. इथे फिक्की पण बघा, फोडणी घातलेली कोळंबी मस्त शिजलेली आहे. या पद्धतीने आपल्या जेवणात मुलांचं हळद हिंगाचं जेवण जर बनवलं तर ते सुद्धा आवडीने खातात. त्यांना हे सगळ्या पदार्थांची चव घेता येते. तर ही पण आपली इथे तयार झालेली आहे. या पद्धतीने कोळंबी नक्की करून बघा.
एकदम छान किचनमध्ये वास सुटलेला आहे आणि ह्या रस्सा हे ग्रेव्ही अतिशय छान लागते. ज्वारीची भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही लसूण फ्लेवर असलेली या पद्धतीची कोळंबी नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.